See here, the total entropy of the system is, the total entropy is equal to system entropy of the system of the and the surroundings. जर तुम्हाला आंसर ग्रेटर देन 0 आला, स्पॉन्टॅनियस, लेस देन 0 आला, the process is non spontaneous, equal to 0 आला, the process reaches equilibrium. Students, spontaneous process is and entropy are related by a typical relation, are related by this relation here. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, मी फक्त रिव्हिजन करते मुलांनो आणि मग हा पार्ट शिकवायला घेते. जी इज इक्वल टू, हे बघा, एन्थाल्पी अँड एन्ट्रॉपी आर रिलेटेड बाय अँड स्पॉन्टॅनिटी ऑफ द रिॲक्शन इज रिलेटेड बाय जी इज इक्वल टू एच मायनस टी एच. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर चेंज इन गिब्स एनर्जी इज डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. आता बघा, हे तर तुम्हाला माहिती आहे, जरा नीट बघा. डेल्टा एस टोटल इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ द सिस्टम अँड द सराउंडिंग्स. मी सिस्टमला फक्त डेल्टा एस लिहिलं आहे, ठीक आहे, ओके. इफ यूज दिस द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, एंट्रॉपी इज हीट एनर्जी सप्लाय टू इट इन अ रिव्हर्सिबल मॅनर. हां, दिस इज द डेफिनेशन ऑफ एंट्रॉपी. इफ डेल्टा एच इज द एन्थाल्पी ऑफ द सिस्टम, देन एन्थाल्पी ऑफ द सराउंडिंग्स इज नेगेटिव्ह. नेगेटिव्ह असेल देन एंट्रॉपी ऑफ द सराउंडिंग्स विल बी minus delta S of the surroundings divided by T. कसं? Like this. Because enthalpy is nothing but heat energy. Okay. So delta S total value घाला मुलांनो. Delta S total is equal to delta S as usual, and delta S of the surroundings is minus delta S divided by T. ठीक है? Multiply throughout by T. Multiply throughout by T. हे आलं. ह्याच्यानंतर multiply throughout by T. What do we get? कळलं का? ही स्टेप आली. कळलं? सबस्टिट्यूट इट हियर. सो व्हॉट डू वी गेट? मायनस, चेंज द साइन, मायनस टी डेल्टा एस टोटल इज इक्वल टू मायनस टी डेल्टा एस प्लस डेल्टा एच, और विल पुट हियर लाइक दिस. टी डेल्टा एस ऑफ द सराउंडिंग्स इज व्हॉट? टी डेल्टा एस मायनस डेल्टा एच. स्टुडंट्स, ह्या दोघांना कंपेअर करा. टी डेल्टा एस टोटल, डेल्टा जी आहे एल एच एस. हां, टी डेल्टा एस मायनस डेल्टा एच आहे, ऑपोजिट साइन्स आहेत. विच शोज दॅट डेल्टा जी इज इक्वल टू मायनस टी डेल्टा एस टोटल. मी परत रिपीट करते. ह्याला थ्रूआउट बाय टी, थ्रूआउट मल्टिप्लाइड बाय टी केलं, यू गॉट टी डेल्टा एस टोटल इज इक्वल टू टी डेल्टा एस मायनस डेल्टा एच ऑफ सराउंडिंग्स. हे दोघांना कंपेअर करा. हां, हियर यू फाइंड दॅट द साइन्स आर ऑपोजिट, बट द आर एच एस इज सेम बट विथ ऑपोजिट साइन्स. कळतंय? मायनस डेल्टा एच ऑफ सराउंडिंग्स, टी डेल्टा एस, डेल्टा जी, हेन्स डेल्टा जी इज मायनस टी डेल्टा एस. व्हेरी इंपॉर्टंट टर्म मुलांनो. यू नो, फॉर अ स्पॉन्टॅनियस प्रोसेस, जरा नीट बघा, फॉर अ स्पॉन्टॅनियस प्रोसेस डेल्टा एस टोटल इज ग्रेटर दॅन 0. Delta G is minus T delta S. Delta G is less than 0 for spontaneous process. करते? Because delta S total is greater than 0. So delta G is minus T delta S. Delta G is minus T delta S. Less than 0 for spontaneous process. It is delta G will be greater than 0 for spontaneous, non-spontaneous process. Non-spontaneous process, and delta G will be equal to 0 for equilibrium. Equilibrium. करते? I'll repeat it again. Delta G, if you compare these two relations, opposite directions येतात. हाँ, delta S total is greater than 0 for spontaneous. Therefore, delta G is less than 0 for spontaneous. Greater than 0 उलट करायचं. Greater than 0 for non-spontaneous process and equal to 0 for equilibrium process. That's it. हे झालं डेल्टा जी. मी एक इम्पॉर्टंट रिलेशन, मुलांना हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. IMP आहे, कळतंय? हां, उलट करायचं. स्पॉन्टॅनियस प्रोसेस डेल्टा एस टोटल इज ग्रेटर दॅन 0, वेअरएज स्पॉन्टॅनियस प्रोसेसला डेल्टा जी इज लेस दॅन 0. परत लिहिते, डेल्टा जी इज इक्वल टू ॲज युजल. ते बघा, ते रिलेशन बघा, बोर्डावरच ठेवलं टीचरनी. डेल्टा जी
इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एच. जरा लक्ष द्या. इफ डेल्टा एच अँड डेल्टा एस आर नेगेटिव्ह, दोन्ही जर निगेटिव्ह असले तर काय होणार? डेल्टा जी विल बी लेस दॅन 0. दोन्ही नेगेटिव्ह मुलांनो, हेही नेगेटिव्ह, हेही नेगेटिव्ह. सो डेल्टा जी विल बी नेगेटिव्ह or less than 0 if delta H is or at low temperature. Are you getting what I am saying? हे बघा, ही रिलेशन आहे. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. इफ डेल्टा एच, इफ आय एम सेइंग इफ डेल्टा एच अँड डेल्टा एस आर बोथ नेगेटिव्ह, दोन्ही नेगेटिव्ह घाला, मायनस येणार, इथं प्लस येणार, मायनस इंटू मायनस आणि प्लस, मायनसच येणार, म्हणजे डेल्टा जी विल बी मायनस इफ डेल्टा एच इज ग्रेटर. कारण दोन्ही एक मायनस आहे, एक प्लस आहे, मायनस प्लस मायनस, पण मायनस डेल्टा जी विल बी लेस दॅन 0 इफ टी इज स्मॉल. हां, इफ डेल्टा एच अँड डेल्टा एस आर बोथ पॉझिटिव्ह, म्हणजे नॉर्मल रिलेशन झालं तुमचं. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस, बोथ आर पॉझिटिव्ह. हां, both are positive. Both are positive means delta G will be less than 0 if T is higher. कारण T जर वाढवली तर नेगेटिव्ह होणार. इफ नीट बघा, डेल्टा S is negative and delta if delta S is H is negative and delta S positive, then the value will become delta G will be always negative. Delta G will be always negative. Delta H negative धरा, हां, आणि डेल्टा एस पॉझिटिव्ह धरा, मायनस मायनस मायनसच, म्हणजे डेल्टा जी इज ऑलवेज नेगेटिव्ह. नेगेटिव्ह म्हणजे स्पॉन्टेनियस प्रोसेस. अँड इफ बोथ आर, इफ डेल्टा एच इज पॉझिटिव्ह अँड डेल्टा एस इज नेगेटिव्ह, तर पॉझिटिव्ह मायनस ऑफ minus plus delta G will always be greater than 0. Process will always remain non-spontaneous. परत सांगते, डेल्टा G is equal to डेल्टा H minus T डेल्टा S. डेल्टा H आणि डेल्टा S दोन्ही निगेटिव्ह घ्या, मायनस प्लस येणार, म्हणजे डेल्टा G म्हणजे मिनिंग काय? डेल्टा G will be minus only at low temperature, because मायनस जर ग्रेटर असेल, मायनस जर ग्रेटर असेल तरच लो. इफ T is less, this term will become lesser, म्हणजे मायनस डेल्टा एच विल डॉमिनेट. हां, इफ बोथ आर पॉझिटिव्ह, डेल्टा हे नॉर्मल रिलेशन, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एच, इफ बोथ आर पॉझिटिव्ह. ऑब्वियसली इफ डेल्टा एच अँड डेल्टा एस आर पॉझिटिव्ह, डेल्टा जी विल बी लेस दॅन 0 ॲट हायर टेम्परेचर. कारण दोन्ही पॉझिटिव्ह म्हणजे ह्याची निगेटिव्हिटी कधी वाढेल? व्हेन टी इज मोर. एच इज नेगेटिव्ह मायनस अँड एस इज पॉझिटिव्ह, मायनस मायनस मायनसच, स्पॉन्टेनियस. एच पॉझिटिव्ह, एस नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह प्लस डेल्टा जी इज ग्रेटर दॅन 0. प्रोसेस इज ऑलवेज नॉन स्पॉन्टेनियस. दॅट्स इट. कळते मुलांनो? हां, हे एक झालं. आता लास्ट पार्ट ऑफ द टॉपिक विल बिगिन विथ, कळलं तुम्हाला? आर यू ओके? आर यू ओके विथ दिस? येस. आता we'll go to the next part and the last part of the topic. Students, very easy part आहे हा. उद्या I'll start even physics चा पण तो टॉपिक आठवत आला. Tomorrow I'll start with another important topic, electrochemistry चालू करूया. तो मोठा जरी असला तरी आठवूया, कारण until I begin the classes. Yes, see here, delta, see here. आता delta G is related to the standard, delta G is Gibbs energy is related to standard Gibbs energy by the equation delta G is equal to delta G naught plus RT natural log of Q, where Q is the reaction quotient म्हणतात त्याला. Q is what? Reaction quotient and delta G naught is the standard Gibbs energy. Standard Gibbs energy. Students, if you take a reaction like this, here तुम्ही you learn it in your 11th also.
Then delta G is equal to what? Delta G naught plus RT natural log of what is Q? Reaction quotient. Reaction quotient म्हणजे the reaction has not reached equilibrium. Not reached equilibrium means concentration of products to the concentration of reactants. कळते? आलं लक्षात? This is the concentration of products to the concentration of reactants. But if the reaction reaches equilibrium, you know delta G is 0 at equilibrium. म्हणजे values काय येणार? At equilibrium at equilibrium. This is at constant temperature and pressure. ठीक है? At equilibrium, you know delta G is equal to 0, which is equal to delta G naught plus RT natural log of Q नहीं येणार, एक तरी Kc येणार, which is the equilibrium constant when the reactants are and products are in solids or liquids, or 0 is equal to delta G naught plus RT natural log of Kp. Kc is the equilibrium constant when the reactants and products are in solids or liquids, and Kp is the equilibrium constant when the reactants and products are in gaseous form. Gaseous form म्हणजे हेच reaction तुम्ही कसं लिहिता येतं? Before equilibrium is reached, you get delta G is equal to delta G naught plus RT natural log of Q. कसं लिहिता येतं हे? You get partial pressure of C, partial pressure of D divided by partial pressure of A, partial pressure of B. Ends the job. झालं. हे एवढं टॉपिक आहे. सगळं शिकवलंय. ओके. टुमॉरो आय स्टार्ट विथ द नेक्स्ट, दॅट इज इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तो एक महत्त्वाचा टॉपिक आहे. येस, शुअर. वी विल स्टॉप स्टुडंट्स, एंडिंग द टॉपिक.